गोपाळ, तुझ्यासारख्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी केलंय मी सगळं. खोटं बोलता येत नाही का इंद्रायणी तुला? सांग ना, आधूसाठी होतं ना ते सगळं? सरळ विचार करण्याची ना ताकदच संपली तुझी गोपाळ. घ्या स्वतःचं वागणं दुटप्पी आणि नावं ठेवावरती आम्हाला. काय ग, उद्या जर अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये हारला तर तू काय म्हणणार? विठुरायाची इच्छा का विठूच्या वाडीच्या जनतेची इच्छा? देव तुला सद्बुद्धी देव आणि तुझी मानसिकता सुधार. सुधारायची गरज तर तुम्हा लोकांना आहे ग. तुला खरंच असं वाटतं का ग की तुझा तो जड जिभेचा अध्यक्षाची निवडणूक जिंकेल? लोकांना काम करणारा नेता पाहिजे, फक्त बोलणारा नाही. आज शाळेमध्ये सुविचार लिहिला होता हा बोर्डवर. हसायला काय झालं? अरे दुसरं काय करू गोपाळ, तुझ्याकडे बघून हसूच येतंय मला. किती भित्र आहेस रे तू. मी आणि भित्रा? हो, नाही तर काय. अध्यक्ष निवडणूक जिंकणार आहे याची भीती वाटते तुला. त्याचं फ्रस्ट्रेशन तू माझ्यावर काढतोस. अहो, एक गोष्ट जाणवली आज मला. म्हणजे बघा ना, आपली इंदू आई बापा विना वाढली, इतकं भोगलं, इतका त्रास सहन केला, पण तिच्यामध्ये नखा एवढाही कडवटपणा नाही हो. अर्थात गुरुची साथ. गोपाळ पण माझ्या समोरच वाढला की. अहो, तुम्ही आता उगाच त्याच्यावर. नाही नाही, मी घसरत नाहीये त्याच्यावर, पण सांगतोय आपलं तुला काय आहे. मी इंदूला शिकवलं हे खरंच आहे, पण मी जे शिकवलं ते तिने आचरणात उतरवलं हे श्रेय तिचंच आहे ना ग. हे मात्र बरोबर आहे. धन्य हे गुरु आणि धन्य त्यांची शिष्या. पण एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? मोहित रावानं जेव्हा तुमच्यावर हात उचलला तेव्हा इंदू त्याच्या अंगावर धावून गेली. साक्षात चंडीचो. इंदू माझी शिष्य आहे या जाणीवेनीच अंगावर मूठभर मास चढल्यासारखं वाटतं. तुला सांगतो शकू, मी आपल्या तिन्ही मुलांना सारखी माया दिली, सारखे संस्कार दिले, पण गोपाळ बाबतचं गणित मात्र ते का चुकलं ते विठुरायालाच माहिती. फार निराशा केली गोपाळाने माझी. बापरे, आधी घरची कामं, मग शाळेची कामं, मग इमारतीसाठी फंड जमा करणं. आता तू किती काम करणारस तू? सुपर वुमन आहे माहितीये का तू? कधी कधी तर वाटतं की दिवसाला ना 48 तास पाहिजे होते आणि मला एक्स्ट्राचे 4 हात. म्हणजे 50 कामं अधिक केली असती. आई ना बरोबर बोलते तुझ्याबद्दल. तुला ना ते लष्कराच्या भाकऱ्या भाजायची हौस. बर, ते शाळेच्या इमारतीचा फंड बऱ्यापैकी जमा झाला ना? अरे आदू, तेवढे पैसे नाही झालेत रे जमा. मला आता काळजी वाटायला लागली माहितीये का. इमारत उभी करण्याची डेडलाईन पण जवळ आली. आता आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार, पण काय ते सुचतच नाही. अरे इंदू, सुचेल सगळं. आपलं विठूर आहे ना, तो सगळं बघतोय. सगळं नीट करेन बघ. विठुराया पाठी राख. सासूबाई, आम्ही ज्याचा कवाच विचार केला नव्हता ना तेच घडलंय. अहो, झोप उडाली त्याच्यामुळं आमची. तुमची? आणि झोप उडाली? रात्रभर डोळ्याला डोळा नाही आमचा. डोक्यामध्ये ना असं विचारांचं कावर उठलंय आमच्या. अगो बाई, विचारांचा तुमचा कधीपासून संबंध यायला लागला? मान्य सासूबाई, हे बघा, विंजे सरकारांचा असा पदोपदी अपमान करू नका. अहो, मी करतच नाही. तुम्हीच असं काहीतरी वागता ना का मला अपमान करावाच लागतो. पण सासूबाई, आम्ही जी गोष्ट सांगतोय ना ते जरा सिरियसली घ्या. तुम्ही ऐकलं ना तर तुमचं पण असं हे आमच्या सारखं होईल.
असंच गोल गोल बोलत बसा आणि मुद्द्याचं बोलूच नका. सासूबाई पाठराखीनबाईंमुळे मोहितरावांना जेलमध्ये जावं लागलं की नाही? माहितीये मला. आता किती वेळा तेच तेच सांगणार. त्यांना अटक झाली आणि आता काही ते लवकर भारी येणार नाही. अहो बेल झाली त्यांची, आणि त्यांची बेल व्हावी म्हणून आपण काहीच खटपट केलेली नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला का आपण खटपट केली नाही म्हणून? आपण खटपट केली, खूप खटपट केली. देवाकडं साकडं घातलं, खटपट केली. इथं एका वकिलाला भेटलो, त्याचं नाही झालं म्हणून जिल्ह्याकडे गेलो, तिथल्या एका टॉपच्या वकिलाला भेटलो, खूप खटपट केली. पण तोपर्यंत मोहितरावांना बेल मिळाली. हो खरंच? हा, मानलं तुम्हाला सासूबाई, मानलं. आदू, विठुराय पाठीरा का आहेच रे, पण आपल्या शाळेसाठी 40 लाखाची गरज आहे. 40 लाख? हो, म्हणजे मी इंजिनियर्सला भेटून मोठा मोठी अंदाज घेतलाच होता. आदू, आपल्या गावाबाहेर फिरून वर्गणी गोळा करून आपलं काम होणार नाही. काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे आपल्याला. इतका वेळ विचार करतोय पण काही सुचतच नाही. पण एवढं मात्र नक्की की जमा केलेली रक्कम ना बँकेत ठेवावी लागेल. आदू, रिवल्लरी, प्रेरणा, तेजा, भैरवी यांनी पण तर देणगी दिली होती ना. त्यांची देणगी म्हणून आपल्याकडे 5.5 लाख रुपये गोळा झालेच. ते पैसे अजून घरातच आहेत. हो, म्हणजे शाळेचं करंट अकाउंट उघडायचं आहे ना, आणि त्यासाठी ट्रस्ट पण उघडावा लागेल. हिंदू, अगं आपण सगळे पैसे सेफ ठेवले पाहिजेत. हो, मला कळतंय, पण या सगळ्यात माझी तेवढी गती नाहीये. अगं तुझी मैत्रीण आहे ना ती मुंबईची, वल्लरी. आय लव्ह यू आदू. कसलं भारी सजेशन दिलंस. आता या क्षणी तिला फोन केला पाहिजे. थांब. अरे पण माझा फोन कुठे आहे? तिकडे थांब, आणतो. अरे, इंद्रायणीचा फोन. हॅलो, रामकृष्ण हरी इंद्रायणी. रामकृष्ण हरी वल्लरी, कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? आणि तुझ्या शाळेचं काम कसं सुरू आहे? अगं, सुरू आहेत प्रयत्न. मला याच संबंधी तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. मला ना तुझी मदत हवी. अगं, मैत्रिणींकडे कोणी अशी मदत मागतं का? हक्काने सांगायचं असतं. बोल. अगं, मला शाळेच्या नावाचं ट्रस्ट काढायचंय. त्यासाठी होईल, मी आहे ना, मी मदत करेन तुझी. आणि माझं आणखीन एक काम आहे. बोल ना. अगं, शाळा बांधण्यासाठी एखादा चांगला अनुभवी बिल्डर मिळाला ना तर फार बरं होईल ग. बिल्डर होईल, तुझं हेही काम होईल. आणि बिल्डिंगसाठी ना काही देणगीदार हवे होते ग. फंडची गरज आहे शाळेला. इंदू, तू नको काय शिकव. उलट मी काय म्हणते, तू आणि अदू दोघं जण मिळून जरा 4 दिवस इकडे या, म्हणजे तुझी सगळी कामं होतील. आपण शाळेच्या बिल्डिंगसाठी बिल्डरशी बोलून घेऊ आणि ट्रस्टसाठी आपण देणगीदारांशी बोलून घेऊ. काय, तू कधी येतेस तेवढं सांग मला. लवकरात लवकर कळवते. चालेल, मी वाट पाहते तुझी आणि अदूची. नक्की या. बाय. काय बोलली? अरे, तिने आपल्या दोघांना या कामासाठी मुंबईला बोलवलंय. नादू, जमेल ना तुला? अगं, शाळेच्या कामासाठी आपण अमेरिकेला जायला घाबरणार नाही. मुंबई काय? घरात सगळ्यांना सांगावं लागेल. हॅलो डॉक्टर. हॅलो. कसे आहात डॉक्टर? श्रीकला, तुझं ना एकदा नीट चेकअप करायला पाहिजे आणि नाडी परीक्षा करून तुला नेमकं काय झालंय हे शोधायला पाहिजे. बरं, नाडी परीक्षेवरून आठवलं की तुमचा गावातल्या लोकांशी कनेक्ट खूप चांगला वाढलाय. तू वॉच ठेवतेस का माझ्यावर? हो, दिसतंय ना ते. अगदी पर्सनल लेवलवर कनेक्ट वाढतोय.
नाही, मला आवडते बरं का तू माझ्यावर लक्ष ठेवतेस ते. तुझ्यावर नाही लक्ष ठेवत आहे, तुझ्या जिंकण्यावर लक्ष आहे माझं. आय मीन तुला इलेक्शन मध्ये जिंकवणं ही माझी जबाबदारी आहे. मग आता जबाबदारी घेतलीच आहेस तर एक सजेशन देतो. तू ना गावातल्या पुरुषांपेक्षा स्त्रियांशी तुझा कनेक्ट जास्ती वाढव. बाय सो नाही म्हणजे मी परत पुरुषाशी बोललेलं आवडत नाही का तुला डॉक्टर? आर यू फिलिंग जेलस? गुड जोक. आय एम नॉट जोकिंग, मी सिरियसली बोलतेय हा, तर मी काय म्हणत होतो की मी पुरुषांशी न बोलता महिलांशी बोललं पाहिजे असं. हा, कारण म्हणजे तू जर गावातल्या पुरुषांपेक्षा महिलांना इन्फ्लुएन्स करू शकलीस ना तर आपल्याला होणाऱ्या वोटिंग मध्ये फार म्हणजे फारच फरक पडेल. अगं मला सुद्धा लेडी लकची गरज आहेच ना. तुझ्याकडे ते ऑलरेडी आहे डॉक्टर. सी बट एनिवेज गुड सजेशन डॉक्टर. तू आहे ना आता खऱ्या सीझन पॉलिटिशियन सारखा विचार करायला लागलास. आजच मी महिलांशी कनेक्ट होते आणि त्यांच्याशी बोलते नक्की. ओके ठीक आहे. बरं चल मी येतो, मला उशीर होतोय. तुला लिफ्ट देऊ? नाही नको, मी ऍक्च्युली आज व्यंकट महाराज आणि शकुंतला काकूंना भेटायला आले. गडबडीत भेटणंच नव्हतं झालं ना काल, म्हणून. चल बाय बाय. बाय. विठुराया, यावेळेस शाळेच्या कामासाठी मुंबईला जाते. गावात शाळेची इमारत उभी करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. आमची पाठराखण कर. अच्छा, इंदी मुंबईला जातीये काय? पण मोठ्या बाईंना माहितीये का? रिपोर्टिंग करायला लागतीये. मोठ्या बाई डू समथिंग. त्या इंदीच्या पायात पाय घालून पाडा तिला. लय स्पीड न पळतीये ती. तुमच्यासाठी लय इम्पॉर्टंट सिक्रेट आणि भारी न्यूज घेऊन आलीये. ती इंदी आपल्या आदोक्षज महाराजांना घेऊन मुंबईला चाललीये. कशाला? शाळेचं काम करायला. पण मोठ्या बाई नाही, एवढं मुंबईला जातायत, तुमची परमिशन सोडा हो. तुम्हाला येऊन साधं विचारलं पण नाही. तुमच्या टीमच्या मोहित रावाला जेलमध्ये धाडलं. या स्पीडने जर पळत राहिली ना तर तुमची या घरातली, मंदिर कमिटीची, अख्ख्या गावातली पोझिशन जाईल. पुढचा मागचा सगळा हिशेब असं बराबर करत तुम्हाला या घरातून इंदी बाहेर पण काढू शकते. घर माझं आहे. नाही, आज आहे, उद्याच काय? डोकं ठिकाणावर आहे ना तुझा? माझ्याच घरात राहून माझ्याविषयी असलं वाईट बोलते. मोठ्या बाई, एवढी चांगली बातमी घेऊन आलीये मी तुम्हाला आणि तुम्ही मलाच बोलताय. ठीक आहे, चांगली बातमी दिली. एक घे पैसे आणि गप्प बस. या काय एवढंच? निघ. थँक्स. विठुराया, उद्या शाळेच्या कामासाठी मुंबईला जातोय. आपल्या शाळेच्या इमारतीसाठी फंडची गरज आहे. या 4 महिन्यामध्ये जर शाळा नाही ना उभारली तर हातची जमीन जाईल रे आपली. आता मुंबईला जातोय ना, आमचं काम लवकर होते बर का. विठुराया, पाठी राखा.
माझ्या पोटचा पोरगा पण फितवला हिनं. आता मला न सांगता याला मुंबईला नेणार काय? हिला काय वाटलं, ही सांगणार नाही तर मला काहीच कळणार नाही का? हिची आता वाटच लावते. आई काय झालंय? असं का बघतेस? काय नाही बाबा, पाहत होते का माझा आदोक्षश किती मोठा झालाय. काय ना शकुंतले, नारायणी, व्यंकट भाऊजी, आदोक्षश किती मोठा झाला ना. सरपंच किला उभं राहिलाय, उद्या निवडून येईल. आई मला तुझ्याशी आईशी बोलायला वेळ आहे, माझ्याशी बोलायचे. बोल, तुला काही बोलायचंय, सांगायचंय? काही गोष्टी लपवायच्या आहेत. कोणी शिकवलं रे तुला खोटं बोलायला? आई तू आता उगीच उगीच काय? उगीच बोलतेय का मी? तुझी बायको मुंबईला चाललीये हे तुम्हाला कधी सांगणार होतास? ती तिथं पोहोचल्यावर फोन करून. काय इंदू मुंबईला जाते? हो काका, ते शाळेसाठी देणगी आणि ट्रस्ट पण करावा लागणार होता ना. बिल्डिंग फंड्स ते सगळं आहेच त्याच्यात. पण मला हे इंदूचं असं मुंबईला जाणं पटलेलं नाहीये. या एरवी जे तुला पाठीशी घालतात त्यांना तू मुंबईला जाणं नकोय. नाही, आम्हाला न सांगता तू अशी मुंबईला जाऊच कशी शकते? वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. इंदूनी मुंबईला जाण्याविषयी मला काहीच हरकत नाही, पण मला तिनं एकटीनं मुंबईला जाण्याविषयी मात्र हरकत आहे. हे बघा, इंदू सक्षम आहे, पण मुंबई हे अतिशय मोठं शहर आहे. अशा वेळेला एकाला 2 माणसं असली की बरं पडेल. त्यामुळे मला असं वाटतं इंदूनं एकटीनं मुंबईला जाऊ नये, तिच्या सोबत कुणीतरी जायला हवं. अहो मम्मी आहे की, मी जातोय तिच्या सोबत. ते सगळं ठीक आहे, पण मुंबईला जाऊन तू कुणाला भेटणार आहेस ते नाही सांगितलंस. महाराज, ती वल्लरी नाही का वकील, आपल्या गौरी पूजनाच्या वेळेस आली होती बघा, ती शाळेसाठी मदत करणार आहे मला. अरे वा, शाळेच्या ट्रस्ट साठी तर मदत करणारच आहे आणि फंड्स पण मिळवून देणार आहे. ती वल्लरी फार चांगली पोरगी आहे आणि मुख्य म्हणजे मोठ्या मनाची आहे. अधोक्षज, हिनं मोहिनी टाकून तुला माझ्यापासून तोडलाय. बरं मला सांग, या शाळेसाठी तू जमा केलेल्या वर्गणीचं तू आता काय करणार आहेस? व्यंकू काका ते सोबत ठेवू आणि जसं ट्रस्ट रजिस्टर होईल ना तर बँक अकाउंट काढून त्यात भरून टाकू. किती रक्कम घेऊन चाललात? 5.5 लाख. 5.5 लाख? अक्कल आहे का तुम्हाला? एवढी रोकड रक्कम घेऊन जातं का कोणी? आई आता आम्ही लहान नाही होता. अधोक्षज, वहिनी बरोबर बोलतायत. एवढी मोठी रक्कम जवळ ठेवणं जोखमीचं काम आहे. अरे काका, आता दुकानाचं सामान घेण्यासाठी बऱ्याच वेळा मी कॅश नेतोच ना. सवय आहे मला, मी सांभाळून घेईल कॅश. म्हणजे मोठ्यांचे सल्ले नकोच आहेत तुला. आई आता तू गैरसमज नको करून आणि उगाच सुनावू नकोस मला. मोठे बाई, अधोक्षज, तू हे जे शांतपणा करून मला जे शिकवतोयस ना त्यात तुझा काही दोष नाही बाबा. कारण काय, लहानपणापासनं हेच बघत आलायस आणि ऐकत आलास. मी फक्त मोठ्या बाई नावाची, बाकी काही नाही. रामकृष्ण हरी. मोठ्या बाई, अहो अशा ताटावरून भरल्या ताटावर अपमान केला ते नाही दिसलं का तुला?
बघ. नारायणी ताई, अधोक्षज. विठुराया, मी मुंबईला जातोय. ही संकटाची चाहूल तर नाही ना विठुराया? इंद्रायणी, तू मुंबईला जातेस खरी, पण पुन्हा घरी येऊ शकणार नाहीस.